ऑर्गॅनिक सेव्ह नेचर। नमस्कार, मी नितीन आटोळे मुक्ताई ऑर्गॅनिक फर्टिलायझरच्या या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत करतो। आपणा सर्वांनाच माहिती आहे की आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतीविषयक नवनवीन उपक्रम आपल्यापर्यंत पोहोचवत असतो। आज असाच एक नवीन उपक्रम आपण आपल्या समोर घेऊन येतोय। तो म्हणजे आपल्या फवारणीसाठी जे ड्रोन लागतात ते ड्रोन म्हणजे एआय टेक्नॉलॉजीने बेस जे ड्रोन आहेत यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण बारामती कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्या समवेत श्री शेख साहेब आपल्या समोर आपल्याबरोबर आहेत। तर त्यांच्याकडून आपण या ड्रोन विषयी सखोल मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करूयात आणि आपल्या जे काही प्रश्न आहेत म्हणजे शेतकऱ्यांना जे जनरली प्रश्न पडतायत ते सरांच्या माध्यमातून आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करूयात। सर नमस्कार। नमस्कार सर, आपला परिचय आपण द्यावा। नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव शोएब शेख, मी हिंद आय डी सोल्युशन या फर्मचा ओनर आहे आणि ड्रोनटेक सोल्युशन एरोबोट कंपनी या कंपनी स्टेट लेवलला डिस्ट्रीब्युटर म्हणून मी काम पाहत आहे। तर आपण आत्ता कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे आहोत आणि हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपण जो ॲग्रिकल्चर ड्रोनचा आहे तो इथं KVK मध्ये आपण चालू केलेला आहे। AI ड्रोन एक्सेलन्सी सेंटर, इथं ड्रोन पायलट प्रशिक्षण असं आपण हा एक AI लॅब आपण इथं ड्रोनची लॅब चालू केलेली आहे। ओके, तर आता आपण पाहतोय की जनरली लोक ड्रोन बद्दलची माहिती खूप घेत आहेत, परंतु तुमचा आता बऱ्याच दिवसापासून तुम्ही ह्याच्यामध्ये काम करताय, तर तुमचा अनुभव काय सांगतो की आता लोकांचा रिस्पॉन्स ड्रोन बद्दलचा कसा आहे? हां, मी सुरुवातीला थोडी माहिती अशी देतो की कृषी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने हिंद आय डी सोल्युशन आणि ड्रोनटेक सोल्युशन हे दोन्ही कंपनी आम्ही एकत्रित असा एक उपक्रम राबवतो आहे। त्या माध्यमातून आम्ही DGCA मान्यता, मी पाठीमागे पाहिलं असेल DGCA एक वर्डिंग आहे, तर ह्याच्यात DGCA मान्यताप्राप्त ड्रोन पायलट प्रशिक्षण आम्ही देतोय। बरोबर। आणि ह्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागातील जी मुलं आहेत त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना एक सर्टिफिकेशन लायसनिंग करून देतोय। बरोबर, की जेणेकरून त्यांना गावामध्ये ड्रोन चालवण्याची परमिशन मिळेल आणि शेतकऱ्यांना औषध फवारणीसाठी सर्व्हिस देता येईल, असा हा एक उपक्रम आपण इथं KVK मध्ये राबवतोय। तर सुरुवातीला आपण KVK मध्ये जो उपक्रम राबवतो त्याविषयी माहिती जाणून घेऊ की आता तुम्ही पाहिलं असेल की आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ऊस शेती त्याचं उत्पादन कसं वाढवता येईल आणि उत्पादन खर्च कसा कमी करता येईल याच्यावरती KVK कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे मागील 2-4 वर्षापासून रिसर्च चालू होता आणि ते सक्सेसफुली सगळं प्रोजेक्ट हा सक्सेस झालेला आहे। आणि या प्रोजेक्टमध्ये जे शेतकऱ्यांसाठी संस्थेला अपेक्षित होतं तेवढं त्यांना त्यातून अपेक्षित उत्पन्न निघाले आणि त्याच्यात सक्सेस मिळाले। तर तसंच ड्रोनमध्ये सुद्धा आपल्याला शेतीमध्ये गरज आहे। तर ॲग्रिकल्चर ड्रोन ची फवारणी घेऊन आपण शेतीमध्ये कीड रोग नियंत्रण व्यवस्थापन आपण करू शकतो। पण नॉर्मली जर आपण चर्चा करायचं म्हटलं की आता तुम्ही बरेच दिवस ह्याच्यामध्ये काम करताय, तर लोकांचा याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आता जनरली कसं आहे की कोण ब्लोअरनी औषधं मारतायत किंवा कोण नॉर्मल पंपाने औषध मारतायत, तर तुमचा अनुभव आता काय सांगतोय की लोकांना तुम्ही वेगवेगळ्या लोकांना भेटताय किंवा प्रशिक्षण देताय, त्याच्यातून तुमचा अनुभव काय? सुरुवातीच्या काळात आम्ही म्हणजे 2021 पासून सेंट्रल गव्हर्नमेंटने जे योजना राबवली केंद्र शासनाने की आम्ही पहिले सुरुवातीला कसं होत होतं की डिफेन्समध्येच ड्रोन यूज होत होते लष्करामध्येच, पण शेतकऱ्यांसाठी आम्ही ड्रोनचा वापर करू असं शासनाने जाहीर केल्यानंतर कृषी क्षेत्रामध्ये ड्रोनचा वापर होण्यास सुरुवात झाली। बरोबर, त्यावेळेस सुरुवातीला टेक्नॉलॉजी नवीन होती, शेतकऱ्यांना ते गोष्ट म्हणजे थोडासा वेळ जातो। बरोबर, त्याच्यानंतर हळूहळू आम्ही त्यांना कृषी विभागामार्फत महाराष्ट्रभर डेमो दिले। बरोबर, आणि त्यांच्यात डेमो प्रात्यक्षिक देऊन त्यांना त्यांच्या पिकावरती फवारणी करून दाखवली आणि त्याच्यात येणारा जो रिझल्ट आहे ड्रोनद्वारे फवारणी घेतल्याने किती पाण्याची बचत होते, वेळेची बचत होते, आजकाल लेबर भेटत नाही फवारणीसाठी, ह्या गोष्टी शेतकऱ्यांना क्लिअर झाल्या की बाबा आता त्याच्यामध्ये रिस्पॉन्स त्यांचा एक कल त्याच्याकडे वाढायला लागलाय। आतापर्यंत
आपण किती जे युवक आहेत ग्रामीण भागामध्ये यांना आपण प्रशिक्षण दिले साधारणपणे? आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे 40 मुलांना प्रशिक्षण दिलेलं आहे ड्रोनचं. बरोबर. आणि ह्याच्यात आम्ही 25 मुलांना ड्रोन दिलेले आहेत जे बँके थ्रू त्यांचं म्हणजे लोनचं अप्रूव्हल करून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये विदाऊट मॉर्गेज विदाऊट जामीन असं त्यांना लोन आणि त्यांचा एक स्टार्टअप चालू करून दिलेला आहे गावामध्ये. म्हणजे ते एक चांगली गोष्ट आहे की ग्रामीण भागातली युवकांना ज्या रोजगाराचा जो विषय आहे तो आपण याच्या माध्यमातून मार्गी लावायचा प्रयत्न करतोय. बरं सर, ज्यावेळेस आपण एक दुसरा याच्यामध्ये येतोय की ज्यावेळेस लोक हे वापरत आहेत तर लोकांना वापरण्यासाठी किंवा आपल्या आजूबाजूच्या आता जे काही बारामती तालुका म्हणू किंवा त्याच्या बाजूचा परिसर आहे त्याच्यामध्ये किती ड्रोन आतापर्यंत गेलेले आहेत? आपण इथं आसपास जिल्ह्याचा विचार केला तर नगर जिल्हा असेल, सोलापूर असेल, सातारा, पुणे ह्या आसपास जिल्ह्यामध्ये आपण हे 25 ड्रोन दिलेले आहेत. आणि प्रत्येक तालुक्यामध्ये सरासरी काढलं तर एक 2-3 ड्रोन आपले आता ॲक्टिव्ह वर्किंगमध्ये. लास्ट तुम्हाला मागच्या एक 4-5 महिन्यापूर्वी आपण एक जे मशीन दिलं होतं एक तो ग्रामीण नवोद्योजकच होता आणि त्याचं आता काम चालू आहे. त्याने 4 महिन्यामध्ये जवळ 450 एकर फवारणी केली. अरे वा, व्हेरी गुड. म्हणजे ते 700 रुपये दराप्रमाणे प्रति एकर त्यांनी 3 ते 3.5 लाख रुपयाचा स्वतःचा व्यवसाय फवारणीतून केलेला. म्हणजे एक चांगल्या पद्धतीने म्हणजे ग्रामीण युवकांना ही खूप मोठी संधी आहे की आपण आज पाहतोय की मजूर शेतीमध्ये फवारणी करायला मिळत नाहीत किंवा काम करायला मिळत नाहीत. तर जर आपण या प्रोजेक्टशी संलग्न झालेत तर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी इथं शिकायला मिळतील. ड्रोन कसे चालवायचे त्याच्याबद्दलची माहिती. आता सर तुम्ही एक सांगितलं की ड्रोन उडवायला हे आपल्याला परमिशन्स लागतात, तर त्या परमिशन कोणाचे घ्यावे लागतात? ड्रोन ॲग्रिकल्चर ड्रोन जो कृषी क्षेत्रामध्ये वापरला जातोय हा ड्रोन फ्लाईंग करण्यासाठी आपल्याला DGCA ची मान्यता लागते. ओके. सुरुवातीला प्रशिक्षण घेऊन आपल्याला एक लायसन्स द्यायचं. उदाहरणार्थ आपण जसं 4 व्हीलर 2 व्हीलर आपण वापरतो त्याचे RTOची आपण परमिशन घेतो, लायसनिंगची प्रोसेस कंप्लीट करतो. त्याचप्रमाणे ही ड्रोन एक फ्लाईंग ऑब्जेक्ट आहे आणि ह्याचं चालवण्यासाठी DGCA चे परमिशन असणं अत्यंत आवश्यक आहे. बरं, आणि आता ह्या सगळ्या परमिशन झाल्यानंतर जर एक सर्वसामान्य युवकांना आपण ज्यावेळेस ड्रोन देतोय तर साधारणपणे एक ड्रोनची कॉस्टिंग काय पडते? हा जो ड्रोन आहे सुरुवातीला मी ड्रोनविषयी थोडी माहिती देतो. हा औषध फवारणीचा आपला ड्रोन आहे. 10 लिटरची क्षमता आहे. ओके. आणि ड्रोनमध्ये 2 कॅटेगरी येतात, एक स्मॉल कॅटेगरी आणि एक मिडियम कॅटेगरी. तर स्मॉल कॅटेगरीमध्ये त्याचं वजन जी कॅपॅसिटी असते पेलोड कॅपॅसिटी ती 24 kg असते. आणि मिडियम कॅटेगरीमध्ये जो ड्रोन असतो त्याची पेलोड कॅपॅसिटी 27 kg मग 27 kg पर्यंत असते. तर तो 10 लिटर ही टाकी दोन्ही ड्रोनसाठी सेम असते. फक्त की त्याच्यामध्ये डिफरन्स असा असतो स्मॉल आणि मिडियममध्ये की त्याच्या स्मॉलमध्ये सिंगल GPS येतो. आणि हा जर बघितला तुम्ही मिडियम कॅटेगरीचा ड्रोन ह्याच्यामध्ये 2 GPS येतात. आणि ह्याची बॅटरी कॅपॅसिटी असते 16,000 mAh. 16,000 mAh एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 एकर फवारणी करून देतो. आणि ह्याच्यामध्ये मिडियम कॅटेगरीमध्ये 25,200 mAh ची बॅटरी येते. ती एकदा चार्ज केल्यानंतर तुम्हाला 3 एकर फवारणी करून देते. 21 मिनिटाचा फ्लाईट टाइम आहे पेलोड कॅपॅसिटी. म्हणजे 7 मिनिटांमध्ये तुमचं 1 एकर फवारणी असं 3 एकर 7-21 3 एकर तुमचं फवारणी होऊन. आणि ह्याची चार्जिंग करायला किती वेळ जातो? साधारण 45 मिनिटाचा टाइम जातो. 45 मिनिटामध्ये बॅटरी चार्ज करण्यासाठी नवीन फवारणी करायसाठी आपण तयार राहू शकतो. बरं, आता ह्याची कॉस्टिंग काय जाते साधारणपणे? आता आपण जे ड्रोन देतोय ह्याचं बेसिक कॉस्ट जे आहे 6 लाख रुपये आहे मिडियम कॅटेगरीचं. आणि स्मॉल कॅटेगरी घेतलं तर ते 5 लाख रुपयापर्यंत आहे. तर ह्याच्यामध्ये ड्रोन, रिमोट चार्जर, एक बॅटरी सेटअप आणि त्याचा बॉक्स असा पूर्ण त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे करून आपण देतो. DGCAचं रजिस्ट्रेशन करून. आणि मग याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या काही स्कीमा किंवा सबसिडी आहेत का की ज्याचा लाभ त्यांना घेता येईल? हो, कृषी विभागाकडून आपल्याला जे राज्य शासनाची यांत्रिकीकरण योजनेमधून आपल्याला अप्लाय करता येतं MahaDBT पोर्टलला. तर त्याच्यामध्ये आपण ड्रोनसाठी पण अप्लाय करू शकतो. आणि जे ग्रामीण नवोद्योजक असतील, शेतकरी असतील, सहकारी संस्था असतील, FPO असेल तर यांना 40% पर्यंत ड्रोनवरती सबसिडी मिळते. आणि जे BSc ॲग्री कृषी पदवीधर आहेत त्यांना 50% पर्यंतची सवलत सबसिडी मिळते ड्रोन खरेदीवरती.
आणि ही सगळी प्रोसिजर म्हणजे तुम्ही युवकांना पूर्णपणे ट्रेनिंग देऊन त्यांना लोन सगळं सँक्शन करून आणि पूर्ण कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना ड्रोन विषयी तर माहिती देतोच. ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर त्यांना लोनचं प्रपोजल असेल बँके थ्रू करून देण्यात त्याच्यासाठी सुद्धा मदत करतो. आणि त्यांच्याच तालुक्यामध्ये तिथं बँक जे शासकीय बँक आहेत त्यांच्या थ्रू 6% व्याजदरामध्ये आपण हे लोन अप्रूव्हल करून देतो. त्याच्यात कुठलंही त्यांचं मॉर्गेज नसतंय, जामीन नसतोय. आणि त्याच्यानंतर जे कृषी विभागासाठी महाडीबीटी पोर्टलला अप्लाय करणं, अर्ज करणं ह्या प्रोसेसमध्ये आम्ही त्यांना हेल्प करत असतो आणि त्याच्यानंतर त्यांना सबसिडी मिळवून देण्यापर्यंतची आमची मदत राहते. सर आता दुसरं एक असं आहे की याच्यामध्ये 1 एकर फवारणी करायला साधारणपणे किती वेळ लागतो आणि त्याचं आपण मॅपिंग आता आपण एवढी हायटेक यंत्रणा वापरतोय तर ते आपण कशा पद्धतीने करतोय? तर ह्याच्यासाठी 1 एकर फवारणीसाठी आपल्याला 7 मिनिटाचा वेळ जातो. जे पूर्वी आपण पंपाद्वारे जी फवारणी करत होतो 3 ते 4 तास लागायचे. 100% 200 लिटर आपल्याला पाणी लागायचं. तर आता आपण ड्रोनद्वारे फवारणी घेतली तर आपल्याला हे फक्त 10 लिटरमध्ये 1 एकर कंप्लीट होतं आणि ते विदिन 7 मिनिट्समध्ये 7 मिनिटामध्ये कंप्लीट होतं. बरोबर. तर ह्याच्यात आपली वेळेची बचत होते, पाण्याची बचत होते. आजकाल आपल्याला लेबर भेटत नाहीत शेतात काम करण्यासाठी, फवारणीसाठी. तर ती एक समस्यातून शेतकरी एक त्याची जी चिंता आहे ती कमी होते. आणि दुसरं असं की होतं ज्यावेळेस शेतकरीसुद्धा ज्यावेळेस शेतीमध्ये फवारणी करतो तर पंपाद्वारे फवारणी करताना जे आता पेस्टिसाईड आहेत ते त्वचेवरती पडणे, नाकातोंडामध्ये जाणे, याचे म्हणजे विविध प्रकारचे त्यांना ॲलर्जिक होतात, रोगाचं प्रमाण वाढत चाललंय किंवा फुफ्फुसाचे आजार वाढतात. तर ह्या समस्यातून आपल्याला ड्रोन आपल्याला मुक्त करू शकतो. आणि ही टेक्नॉलॉजी आहे, ही टेक्नॉलॉजी फ्युचरमध्ये शेतकऱ्यांनी जर आत्मसात 100% करून घेतली तर त्यांना निश्चित ह्यातून फायदा मिळू शकेल. बरं सर, मग मॅपिंगचा विषय कसा आहे की तुम्ही आता एखाद्या एरियामध्ये तो ड्रोन वापरला जातोय तर तुम्ही त्या अशी काही पद्धती बनवली का आपण की तो आपल्याला इथून मॉनिटर करता येतोय? आपण जी मॅपिंग करतो आपण ते स्क्रीनवरती पाहूया 1-2 मिनिटात. आणि त्याच्यानंतर स्क्रीनवरती आपण ते समजून घेऊया की हे कशा पद्धतीने मॅपिंग होतं. आपण आता मॅपिंगविषयी थोडी माहिती जाणून घेऊया की आपण ज्यावेळेस शेतामध्ये फवारणी करायची त्यावेळेस आपल्याला आपला जो हा प्लॉट आहे आपल्याला आपल्या GCS वरती म्हणजे आपल्या एक जे रिमोट असतो आपला हा एक असा रिमोट असतो. त्या रिमोटवरती आपल्याला स्क्रीन असते. त्या स्क्रीनच्या माध्यमातून आपल्याला आपलं लोकेशन कळतं आणि आपण कुठल्या प्लॉटवरती उभा आहोत ते दिसतं. आपण आपल्या प्लॉटवर उभा असलं की आपण हे 4 बाउंड्री पॉईंट आपल्याला हे पॉईंट करून घ्यावं लागतं. हे पॉईंट आपण मेजर केले त्या प्रोजेक्टमध्ये तर असे आपल्याला त्याचं किती मीटरमध्ये आहे, त्याचं अंतर किती, प्लॉट सगळं आपल्याला क्लिअरली समजतं. हा जो पॉईंट आहे तो RCचा म्हणजे हा रिमोट जिथं जिथं फिरेल तर त्या पद्धतीनं तो पॉईंट तयार होत असतो. आता हे आपलं पूर्ण प्लॉट मॅप होऊन झालेला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला आता प्रोजेक्ट नेम द्यावा लागतं, प्लॉट नंबर द्यावा लागतो आणि ते सेव्ह करावं लागतं. सेव्ह केल्यानंतर आपण फील्ड एक आता ही क्रिएट प्लॅन तयार झाला आपला म्हणजे आपण सुरुवात करतो. आता त्याच्यानंतर ह्याच्यात आपल्याला जी डिस्टन्स दिसते आपल्याला अंतर देता येतं सरीमध्ये किती अंतर ठेवायचंय आणि फवारणी कुठल्या भागामध्ये घ्यायची आपल्याला हा ट्रॅक तयार होतो. तो ट्रॅक तयार केल्यानंतर ड्रोन स्वतः तिथून पॉईंट पासून चालू होऊन स्टार्ट पॉईंट कव्हर करतो आणि फिनिश पॉईंट पर्यंत पोहोचतो. हा विदिन 7 मिनिटांमध्ये तुम्हाला 1 एकरची फवारणी करून मिळते. आता हा ड्रोन फिनिश पॉईंट पर्यंत पोहोचत आहे बघा आणि तो फिनिश पॉईंट झाल्यानंतर ड्रोन स्वतः परत त्या पॉईंट पर्यंत रिटर्न येतो. म्हणजे ह्याच्यात आपल्याला जे प्रशिक्षण घेतात त्या कॅन्डिडेट फक्त एकदा प्रोग्राम फिट केला आणि ड्रोनला अपलोड करून दिलं तिथं स्वतः ऑटोमॅटिक तो सगळं करून देतो. सगळं प्रोसेस म्हणजे याच्यामध्ये मॅन्युअल जास्त इंटरफिअर नसल्यामुळं तुम्हाला असं कुठेतरी राहिलं किंवा ह्या अशा काहीच गोष्टी नाहीत आपल्याला. ही आज काळाची गरज आहे आणि आपल्या देशामध्ये नवीन एक क्रांती होती की रोबोटिक हरित क्रांती आपण ह्याला म्हणूया. बरोबर. की त्या पद्धतीने आपण एक नवीन युगाकडे वाटचाल करत आहोत आपल्या शेतकऱ्यांसाठी.
आता या पद्धतीने जर आपण केलं तर त्यांना म्हणजे आता जे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात शंका काय असते की ते उडवायचं कसं, ते मी इकडे वाम मारतोय दुसरीकडे जाईल का, तर तुम्ही जे सांगितलं ते एकदम परफेक्ट आहे की तुम्हाला रेड बॉर्डर तुम्हाला दिसते, ह्या रेड बॉर्डरच्या बाहेर ड्रोन जात नाही. जर तुमचा प्लॅन मॅपिंग केला तर ड्रोन त्याच्या आतमध्येच असतो. बरोबर. आणि ज्यावेळेस त्याचा प्रोजेक्ट कम्प्लीट होईल तो स्वतः तिथं माघारी येतो. अरे असं आहे. म्हणजे मॅपिंगची प्रोसेस ह्या पद्धतीने जर वर्कआउट केलं तर त्यांचा पूर्णपणे त्याचा फायदा होऊ शकतो. आणि सर आता एक दुसरी होतं की जर नॉर्मल फवारणी आपण करतो पंपाने आणि आपल्या ड्रोननी करतो तर ह्याच्यामध्ये तुम्ही काय डिफरन्स सांगू शकता? आता आपण जे नॉर्मल पंपाने फवारणी करतो आणि ड्रोनमध्ये, तर ह्याच्यात जे 4 नोझल असतात ड्रोनमध्ये, तर ते पंपातून आपले जे एक थेंब पडत असतो ह्याचा पेस्टिसाईडचा, तर हे ड्रोन त्याचं 1000 नॅनो पार्टिकल तयार करतात. म्हणजे अतिसूक्ष्म कण तयार झाल्यामुळे ही फवारणी कमीत कमी 12 फुटापर्यंत अशी एका पट्ट्यामध्ये पसरते आणि हे कमी वेळेत आपल्याला पूर्ण अचीव होतं हे फवारणी. तर ह्याच्यात आपण जे पंपाने फवारणी करत होतो, म्हणजे सुरुवातीला 200 लिटर पाणी किंवा 150 लिटर घेत होतो, ह्याच्यात 1 एकरासाठी आपल्याला 15 पंप लागत होते. म्हणजे 15 पंप ते पाठीवरती घ्यायचा आणि फवारणी करायची, वेळ जात होता. आणि ह्याच्यामध्ये जर दराप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन केलं तर पंपानं फवारणी करणे म्हणजे 50 रुपये 60 रुपये पंप हा घेतला जातो ग्रामीण भागामध्ये. आणि ड्रोनने जी फवारणी केली जाते ते 700 रुपये पर एकर दराने. म्हणजे दोन्हीचं जर अंतर काढलं तर ते सेम कॅल्क्युलेशन ते 750 रुपये होतात पंपाने फवारणी करून, आणि ड्रोनने फवारणी करून हे 700 रुपये. आपण ऑटोमेशनमुळे ॲक्युरेसी जास्त आहे, वेळेची बचत आहे, पाण्याची बचत आहे, आणि तुम्ही जे वापरताय ते 100% तिथे यूज होणारच आहे, याची शाश्वती इथे राहते. आणि नॅनो पार्टिकल तयार झाल्यामुळं एक बेनिफिट असा होतो की आपली जी सॉइल आहे ती माती खराब होत नाही. बरोबर. आपण जे पूर्वी पंपानं 200 लिटर पाणी असल्यामुळे आपण त्याच्यात औषधाचं प्रमाण टाकलं एकरी आणि पूर्ण असं फवारणी करताना पिकाला भिजवून टाकत होतो. म्हणजे ती भिजवल्यामुळं काय होत होतं की ते औषध आपल्या मुळ्यांपर्यंत जात होतं, मातीमध्ये जात होतं. म्हणजे ते गरज नसताना सुद्धा अननेसेसरी आपण त्या मातीला पण औषध देत होतो आणि पिकाला पण. पण आताच्या ड्रोनद्वारे फवारणी केल्यामुळे काय होणार आहे की ड्रॉपलेट छोटे असल्यामुळे ते पानांवरतीच पडणार. बरोबर. म्हणजे टार्गेट साईट राहते तुमच्या, टार्गेट पान आपल्याला पिकावरती फवारणी द्यायची, तर ते फवारणी घेतल्यामुळं त्यांना जे रिझल्ट आहे ते ॲक्युरेसी जास्त वाढणार. बरोबर. आणि आपली माती व्यवस्थित राहते. त्याच्याबरोबर तुमचं जे कॉस्टिंग आहे त्याच्यावरचं, म्हणजे अननेसेसरी तुम्ही जास्त मारत होते तर तुमचं कमी होऊ शकतं. या व्यतिरिक्त सर अशी काही इन्फॉर्मेशन आहे का की जे आपल्याला अजून आपल्या जे शेतकरी आहेत किंवा उद्योजक आहेत त्यांना आपण देऊ शकतो? आम्ही ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि हिंद आय डी सोल्युशन आणि ड्रोन टेक सोल्युशन असं एक आम्ही उपक्रम राबवतोय की ॲग्रोनॉमिक्स ॲग्रिकल्चर ड्रोन सुविधा केंद्र प्रत्येक गावामध्ये आम्ही स्थापन करण्याचा आमचा उपक्रम आहे. आपण त्याविषयी पण माहिती जाणून घेऊ. ॲग्रोनॉमिक्स जे आपलं हे आहे ॲग्रिकल्चर ड्रोन सुविधा केंद्र जे उपक्रम येतोय तो नक्की काय आहे आणि त्याच्या संदर्भात आपल्याला काय माहिती देता येईल? जो ॲग्रोनॉमिक्स ॲग्रिकल्चर ड्रोन सुविधा केंद्र आहे, हा उपक्रम आम्ही राज्यस्तरीय प्रत्येक गावामध्ये राबवतोय. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि हिंद आय डी सोल्युशन. तर हा उपक्रम मध्ये करण्याचा आमचा हेतू असा आहे की ड्रोन टेक्नॉलॉजी असो किंवा AI टेक्नॉलॉजी असो, आपल्याला हे शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जास्तीत जास्त पोहोचवायचे आहे. त्याचा हा उद्देश आहे. आणि त्यामागे अजून की शेतकऱ्यांना जी टेक्नॉलॉजी आहे AI टेक्नॉलॉजी ज्या कमी वेळेत त्यांच्यापर्यंत आणि तिथले सोल्युशन जरी त्यांना अडचणी झाल्या तर सुविधा कशा उपलब्ध गावातच त्याला मिळून जाईल. त्यांच्या गावामध्ये त्यांना ही सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. आता आपल्या KVK मध्ये AI टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण ऊस शेती जसे डेव्हलप करत आहोत. बरोबर. की ज्याच्यात त्यामध्ये आपण उत्पादन क्षमता वाढवतोय आणि उत्पादन खर्च कमी करतोय. बरोबर. तर त्याच आधारावरती आपण इतर पिकांमध्ये पण कसं पोहोचता येईल की मग सोयाबीन असो, मका असो, की तुमचं केळीची शेती असो, द्राक्ष बागा असो, या सगळ्या पिकांमध्ये आपण जास्तीत जास्त AI टेक्नॉलॉजीचा वापर करून पुढच्या काळामध्ये
जास्त उत्पादन कसं काढता येईल, उत्पादन खर्च कमी करता येईल याच्यावरती आपण भर देणार आहोत। आणि या टेक्नॉलॉजीमध्ये आपण सॅटेलाईटचा उपयोग करतोय, AI टेक्नॉलॉजीचा माध्यमातून। तर सॅटेलाईटच्या उपग्रहाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या प्लॉटची रिअल टाईममध्ये माहिती ही उपलब्ध होणार आहे। म्हणजे ज्यावेळेस आपल्याला कधी फवारणी घ्यायची आहे, ही फवारणीचा वेळ, येणारे कीटक जे आहेत त्याची म्हणजे माहिती, पूर्ण माहिती कशी मिळेल, पूर्व माहिती सुद्धा आपल्याला सॉफ्टवेअर थ्रू मिळणार आहे। म्हणजे हे ॲप्लिकेशन ज्यावेळेस त्यांच्या मोबाईलमध्ये शेतकऱ्यांच्या कनेक्ट असेल, आता सगळ्यांकडे ग्रामीण भागामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहेत, तर त्या माध्यमातून हे ॲप्लिकेशन त्यांच्याकडे पोहोचेल आणि त्यांना त्यांच्या शेतातले अलर्ट म्हणजे रिअल टाईममध्ये भेटत राहतील। तर ते फवारणी करण्यासाठी किंवा औषधाचं प्रमाण किती घ्यायचं हे सुद्धा भविष्य काळात म्हणजे अननेसेसरी जास्त औषध मारण्याची बी गरज नाहीये। बरोबर। किंवा आपण जो प्लॉट मॅप केला आहे त्या ज्या भागामध्ये, आता समजा 5 एकराचा प्लॉट आहे एखाद्या शेतकऱ्याचा आणि त्यांच्यात कुठं जास्त प्रमाणात कीड पसरली तेवढ्याच भागात फवारणी घेऊ शकतो। अगदी स्पेसिफिकली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण आज KVK मध्ये उपलब्ध केलेली आहे। आणि त्यामागेच आपण हा उपक्रम राज्यस्तरीय प्रत्येक गावामध्ये करतोय की ॲग्रिकल्चर ड्रोन सुविधा केंद्र स्थापन करतो। आणि त्यातून आमचा एक उद्देश आहे की ग्रामीण भागातील जे ग्रामीण नवोद्योजक आहेत त्यांना आपण ह्या उपक्रमामध्ये सामील करून घेतोय, त्यांनाच KVK मध्ये प्रशिक्षण देतोय, त्याच्यानंतर त्यांना ड्रोनसाठी बँकेतून प्रपोजल मंजूर करून देतोय। आणि हे दिल्यानंतर त्यांना ज्यांची निवड होते कृषी विभागामध्ये सबसिडीसाठी, त्यांना सुद्धा आपण सबसिडीमध्ये त्यांना प्रयत्न करतोय की त्यांना सबसिडी उपलब्ध करून। सर आता आता बऱ्याच दिवसापासून तुम्ही ह्या उपक्रम राबवताय, तर कोणकोणती अशी पिकं आहेत की ज्यांच्यावर तुम्ही आता सक्सेसफुली ट्राय करून पुढे गेलेत, आणि अशी कोणती पिकं आहेत की ज्याला तुम्ही भविष्यामध्ये फोकस करताय फवारणीसाठी? आपण आतापर्यंत सर्व पिकांवरती औषध फवारणीचे ट्रायल घेतलेले आहेत आणि कृषी विभागामार्फत डेमो पण घेतलेले आहेत। बरोबर। तर ह्या डेमोमध्ये आम्हाला रिझल्ट शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला की आम्हाला ह्यातून रिझल्ट मिळत आहेत। आता ऊसामध्ये 3-4 फुटानंतर ऊसाची उंची वाढली की त्यात फवारणी करता येत नाही। ज्यावेळेस जशी उंची वाढत, माव्याचं प्रमाण वाढतंय, तांबेऱ्याचं प्रमाण नंतर म्हणजे 3 महिन्यानंतरची जी काही लोकांना लिमिटेशन्स होती, तर तुम्ही ते लिमिटेशन्स किंवा बॅरियर्स पूर्णपणे संपवले। आता त्याच्यामध्ये आपण माव्याला आपण कंट्रोल करू शकतो की असं पण आम्ही काही वेळेस पहिली फवारणी केली, दुसऱ्या दिवशी मावा झडून गेलेला आहे। आता ह्याच्यामध्ये समजा आता द्राक्षासारखं पीक आहे की ज्याला फवारणी आतून होती, तर त्याच्यावर किंवा आंब्यासारखं पीक आहे की ज्याला डायमीटर ह्याचा खूप जास्त आहे, डायमेन्शन्स, तर अशामध्ये आपल्याला काही अडचणी वाटल्या की आपण कसं प्रयत्न करताय ह्याच्यामध्ये? जे आता सुरुवातीला तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे द्राक्ष भागा जो आहे तर आपल्याला घडाला फवारणी लागते, तर ड्रोन हा पर्टिक्युलर खाली घडात जात नाही। बरोबर। आणि त्याला ओपन स्पेस लागतो, तर आपण द्राक्षासाठी वरून फवारणी घेऊ शकतो, फक्त खालची फवारणी तुम्हाला शेवटी ब्लोअरनं किंवा येणाऱ्या काळामध्ये असे पण एक यंत्र येते की ते रोवर असतील, बरोबर, आणि ते रोवर ब्लोअर सारखे काम करतील। येणाऱ्या काळात ते सुद्धा रिसर्च त्याच्यावरती चालू आहे कंपनी। सर, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही माहिती दिली, आणि मी आपल्या सर्व शेतकरी बंधूंनाही एक विनंती करतो की आपण ही जी नवीन टेक्नॉलॉजी आहे, AI बेस आहे, आणि याच्यामुळं आपला खर्च तर कमी होणारच आहे, उत्पादन क्षमताही वाढणार आहे, आणि अननेसेसरी जे तुमचा खर्च होतोय तर ह्याला तुम्ही आळाही घालू शकता। आणि आपल्या ग्रामीण भागातील जे नवतरुण आहेत की ज्यांना भविष्यामध्ये याच्यामध्ये करिअर करायचं आहे, त्यांच्यासाठी खूप चांगली सुवर्ण संधी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होते। तर आपण जास्तीत जास्त संख्येने या कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि हिंदवी ID सोल्युशन्स यांच्या संयोगाने जो उपक्रम बारामतीमध्ये राबवला जातोय याची आपण माहिती घ्या, आणि आपल्याला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही शेख सरांचा नंबर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहे, तर आपण जास्तीत जास्त माहिती घेऊन आपल्याला ह्याचा फायदा कसा करून घेऊ शकतो यावर नक्की प्रयत्न करा। धन्यवाद।